हेलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 51. फर्स्ट क्वेश्चन आहे, यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. जे दिलेले गिव्हन एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलला मल्टिप्लिकेशन करायचं आहे फॉर्म्युला यूज करून. सो इथे आपल्याला बुकमध्ये हा एक फॉर्म्युला गिव्हन आहे, a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. ओके, सो इथे आपल्याला a च्या ठिकाणी x व्हॅल्यू पुट करायची आहे आणि y च्या ठिकाणी b व्हॅल्यू पुट करायची आहे. ओके, इथे आपण मल्टिप्लिकेशन कसं करणार आहे, आधी आपण फॉर्म्युला लक्षात घेणार आहे आणि देन हे एक्झाम्पल सॉल्व करणार. a इंटू a स्क्वेअर, b इंटू बी स्क्वेअर आणि इथे मायनस कसा आलेला आहे, इथे प्लस साईन मायनस साईन, प्लस इंटू मायनस मायनस साईन येत असतं. ओके, सो आता इथे व्हॅल्यू पुट करायची आहे. बघा, x प्लस y x minus y is equal to x into x स्क्वेअर मायनस प्लस मायनस काय येणार, साईन मायनस येणार आहे, y इंटू y स्क्वेअर. ओके, x चा स्क्वेअर x स्क्वेअर येणार आहे, y चा स्क्वेअर y स्क्वेअर येणार आहे. हे आपला आन्सर आहे हे गिव्हन एक्झाम्पलचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3x मायनस 5 3x प्लस 5. ओके, इथे जे गिव्हन टर्म्स दिलेले आहे ह्या सेम आहे, फक्त इथे मायनस साईन आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये प्लस साईन आहे. सो आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, फर्स्ट टर्म जी आहे ह्यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे आणि सेकंड टर्म ह्यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. सो इथे a या ठिकाणी आपण 3x व्हॅल्यू पुट करणार आणि b ह्या ठिकाणी आपण 5x व्हॅल्यू पुट करणार. देअरफॉर a इज इक्वल टू 3x अँड b इज इक्वल टू 5. हे व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. नेक्स्ट आता आपल्याला जे गिव्हन एक्झाम्पल दिलेले आहे हे एक्झाम्पल राईट करून घ्यायचं आहे. इज इक्वल टू 3x इंटू 3x करायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे 3x स्क्वेअर राईट करायचं आहे. जसं इथे a इंटू a स्क्वेअर राईट केलेला आहे, तसं आपण इथे 3x स्क्वेअर राईट करणार. आणि इथे मायनस साईन आहे, इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस साईन येत असते मल्टिप्लिकेशनमध्ये, फॉर्म्युलामध्ये पण मायनस साईन आहे. ओके, आता सेकंड बीचा मल्टिप्लिकेशन करायची आहे, म्हणजे b इंटू बी इथे b स्क्वेअर आहे, इथे 5 इंटू 5 आपण इथे 5 स्क्वेअर असं राईट करणार. ओके, आता आपल्याला 3चा स्क्वेअर आणि x चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे आणि 5चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 3चा स्क्वेअर आहे 3 3 जार 9 आणि x चा स्क्वेअर येत असतो x स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर काय आहे 25, 5 5 जार 25. हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे a प्लस 6 a मायनस 6. इथे पण आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहे. सो फर्स्ट टर्म a इज इक्वल टू इथे काय घेणार आहे, आपण aच घेणार आहे अँड b इज इक्वल टू 6. ओके, हा आपल्याला फॉर्म्युला गिव्हन आहे. हे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे a प्लस 6 a मायनस 6. सो एक्झाम्पल जे गिव्हन आहे त्या गिव्हन एक्झाम्पलमध्ये a व्हॅल्यू ही एच दिलेली आहे आणि b व्हॅल्यू ही 6 दिलेली आहे. सो आता व्हॅल्यू पुटअप करूया. बघा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे a प्लस 6 a मायनस 6 इज इक्वल टू a इंटू a स्क्वेअर मायनस b इंटू b. आपण इथे b म्हणजे बीचा स्क्वेअर घेणार, जसं फॉर्म्युल्यामध्ये इथे दिलेलं आहे त्याच प्रकारे इथे बीचा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर राईट केला. आणि आता इथे आपल्याला a स्क्वेअर मिळणार आणि इथे 6चा स्क्वेअर काय येणार आहे 36. हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे गिव्हन एक्झाम्पलचं. नेक्स्ट आहे फोर्थ एक्झाम्पल x अपॉन 5 प्लस 6 x अपॉन 5 मायनस 6. इथे प्लस टर्म दिलेली आहे आणि इथे मायनसमध्ये टर्म दिलेली आहे. सो इथे हा फॉर्म्युला यूज करणार आहे. आता आपण इथे a इज इक्वल टू ही टर्म आहे x अपॉन 5 आणि b इज इक्वल टू ही टर्म आहे 6. ओके, x अपॉन 5 प्लस 6 x अपॉन 5 मायनस 6 इज इक्वल टू a स्क्वेअर कोणती टर्म आहे आपली x अपॉन 5, x अपॉन 5 स्क्वेअर, फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे, मायनस साईन कसं येणार आहे, इथे प्लस आहे मायनस आहे, प्लस इंटू मायनस केलं तर मायनस साईन येणार आणि b चा स्क्वेअर आहे तर b इथे 6 आहे.
म्हणून इथे राईट करायचं 6 स्क्वेअर. नेक्स्ट आता आपल्याला पूर्ण ह्या टर्मची स्क्वेअर काढायची आहे आणि 6चा स्क्वेअर काढायचा आहे. इथे एक्सचा स्क्वेअर काय मिळणार आहे एक्स स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर मिळणार आहे 25 मायनस 36 येणार आहे. 6चा स्क्वेअर काय येणार 36. हे आपलं फायनल आन्सर आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू. फर्स्ट एक्झाम्पल आहे 502 मल्टिप्लाय 498. बघा इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो आपण हाच फॉर्म्युला यूज करणार a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. हा फॉर्म्युला इथे आपण यूज करणार. सो इथे a प्लस बी ब्रॅकेट आहे, इथे a मायनस बी ब्रॅकेट आहे. गिव्हन जे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे ते या फॉर्ममध्ये दिलेलं आहे का नाही. सो आपल्याला इथे तो फॉर्म कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण a काय घेणार 500 घेणार आणि b घेणार आहे 2. तर बघा कसं इथे प्लस आहे. सो मी इथे 500 प्लस 2 घेणार आहे. a मीन्स 500 आणि b मीन्स 2. जर आपण 500 प्लस 2 केलं तर आपल्याला आन्सर मिळते 502. ओके. मल्टिप्लाय. आता इथे a मायनस बी आहे तर इथे आपण a काय घेतलेला आहे 500. सो मी इथे 500 लिहिणार. इथे आपल्याला मायनस करायची आहे आणि इथे b काय घेतलेला आहे मी 2. सो 500 मायनस 2 केलं तर आपल्याला 498 मिळेल ना. बरोबर. म्हणजे आपण काय केलेलं आहे जे गिव्हन एक्झाम्पल आहे ते फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्ट करून घेतलेलं आहे आधी. आता नेक्स्ट आपण ह्या प्रकारेचा आन्सर सॉल्व करणार. इज इक्वल टू इथे a आपण 500 घेतलेला आहे, 2 आपण b घेतलेला आहे. ओके. a इज इक्वल टू 500, b इज इक्वल टू 2. सो a स्क्वेअर मीन्स 500 स्क्वेअर प्लस मायनस मायनस साइन. आता इथे b स्क्वेअर आहे, b आपण काय अज्युम केला 2 घेतलेला आहे म्हणून इथे 2 स्क्वेअर इज इक्वल टू 500चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 5 5 जार 25. आता रिमेनिंग 2 0 आहे ना. हे 2 0 आपल्याला डबल लिहायचे म्हणजे 4 0. कारण आपण स्क्वेअर फाइंड करत आहे ना 500चा त्यासाठी. इथे मायनस आणि इथे 2चा स्क्वेअर 2 2 चा 4. आता इथे 2,50,000 मायनस 4 करायची आहे. सो आन्सर मिळणार आहे 2,49,996. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 97 इंटू 103. इथे 97 आणि 103 आपल्याला मल्टिप्लिकेशनला दिलेलं आहे बट आपल्याला हे फॉर्म्युलाचा यूज करून यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. ओके. तर इथे 97 आहे 103 आहे. सो 97ला मी कन्व्हर्ट करून घेणार आहे a मायनस b मध्ये. म्हणजेच काय की 97 हा कोणाच्या जवळचा नंबर आहे 100च्या जवळचा. मग 100 मध्ये मी किती मायनस केले तर मला 97 मिळणार. 3 मायनस केल्यास मला 97 मिळणार. म्हणजे ही टर्म झालेली आहे a मायनस b. ओके. नेक्स्ट आता 103. a आपण काय अज्युम केला 100, b आपण काय अज्युम केला 3. सो आपण हीच व्हॅल्यू इथे राईट करणार 100 आणि 3. आता 100 आणि 3 यांची ॲडिशन केली तरच 103 येणार आहे म्हणून मी इथे ॲडिशन साइन राईट करते. ओके. म्हणजे हा कोणत्या फॉर्ममध्ये नंबर आलेला आहे a प्लस बी फॉर्ममध्ये. म्हणजे जे आपण नंबर राईट केलेले आहे ते फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये राईट केलेले आहे. आता फॉर्म्युल्याचं जे आन्सर आहे ते a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. सो आपण ह्या नंबरला आपण ह्या फॉर्ममध्ये राईट करणार. a इज इक्वल टू किती आहे 100 आणि b इज इक्वल टू किती आहे इथे आपण 3 घेतलेला आहे. सो a इज इक्वल टू 100 तर 100चा स्क्वेअर राईट करणार. 100चा स्क्वेअर मायनस b इज इक्वल टू 3 आपण अज्युम केला तर आपल्याला b चा स्क्वेअर राईट करणार म्हणजे 3चा स्क्वेअर राईट करावा लागेल. 100चा स्क्वेअर फाइंड करायचा तर सर्वात आधी 1 इंटू 1 लिहायचा आहे आणि इथे 2 0 आहे तर त्याचे डबल आपल्याला 4 0 राईट करायचे आहे. 1 2 3 4. इथे मायनस साइन आणि 3चा स्क्वेअर येणार आहे 3 3 जार 9. ह्या दोघांची मायनस केली तर काय आन्सर येणार 9,991. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे
ह्या गिव्हन एक्झाम्पलचा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड नंबर 54 मल्टिप्लाय 46. जे गिव्हन नंबर आहे यांना पण आपल्याला a प्लस बी a मायनस बी या फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचा आहे. सो इथे 54 आहे. बघा 54 हा कोणत्या नंबरच्या जवळ आहे? 50च्या. सो आपण इथे 50 राईट करणार. ओके, 50 मध्ये आपण किती ॲड केले तर आपल्याला 54 मिळणार, तर 4 ॲड केले तर ओके ॲड करावं लागेल म्हणून मी इथे प्लस साईन राईट करते. आता नेक्स्ट हा a प्लस बी ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे ही टर्म. ओके, नेक्स्ट आता a म्हणजे 50 आहे तर मी इथे 50 राईट करणार, b म्हणजे 4 आहे तर मी इथे 4 राईट करणार. बट आपल्याला इथे 46 हवा नंबर. 50 मधून 4 मायनस केला तरच आपल्याला 46 मिळेल, प्लस केला तर 54 मिळेल. ओके, म्हणजे हा नंबर a मायनस बी ह्या टर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. सो फॉर्म्युल्यामध्ये आपण नंबर कन्वर्ट करून घेतले. सो फॉर्म्युल्याचा आन्सर काय आहे? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफॉर 50 प्लस 4 मल्टिप्लाय 50 मायनस 4 इज इक्वल टू a आपण काय अजून केला? a इज इक्वल टू 50 अँड b इज इक्वल टू 4. सो a इज इक्वल टू 50 मीन्स 50चा स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. 50चा स्क्वेअर काढायचा आहे. सर्वप्रथम आपण 5चा स्क्वेअर काढून घेऊ. 5 5 जार 25. इथे 1 0 आहे तर आपल्याला 2 0 राईट करायचे आहे स्क्वेअरमध्ये. मायनस 4चा स्क्वेअर आहे. 4 4 जार 16. 2500 मायनस 16 करायची आहे. आन्सर मिळणार आहे 2484. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ नंबर 98 मल्टिप्लाय 102. ह्या नंबर्सला आपण a प्लस बी आणि a मायनस बी ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण कन्व्हर्ट करून घेऊ. बघा 98 हा 100च्या जवळचा नंबर आहे. सो इथे a इज इक्वल टू आपण 100 कन्सिडर करणार. 100 मध्ये आपण ॲडिशन केल्यानंतर 98 मिळेल की मायनस केल्यानंतर 98 मिळेल? ऑब्व्हियसली मायनस केल्यानंतरच मिळणार आहे. मग किती मायनस केली तर? 2 मायनस केली तर आपल्याला 98 मिळणार. आता ही जे आपण कन्व्हर्शन केलेलं आहे हे a मायनस बी या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे a मायनस बी. नेक्स्ट आता इथे a मायनस बी आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला a प्लस बी राईट करायचा आहे. ओके, तेव्हाच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो a आपण काय कन्सिडर केला? 100 आणि इथे प्लस घ्यावं लागेल आणि इथे 2. बघा 100 प्लस 2 बरोबर 102 आलेला आहे. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला इथे हे कन्व्हर्शन करायचं आहे. बघा a प्लस बी आणि a मायनस बी ह्यांची जागा एक्सचेंज झाली तरीही मल्टिप्लिकेशनमध्ये काहीही फरक पडत नाही. इथे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता आपल्याला 100 मायनस 2 मल्टिप्लाय 100 प्लस 2 ह्यांचं मल्टिप्लाय करायचं आहे. तर फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग a आपण कन्सिडर केलेला आहे 100 तर इथे आपल्याला 100 स्क्वेअर राईट करायचा. मायनस बी कन्सिडर केलेला आहे आपण 2 तर इथे आपल्याला 2चा स्क्वेअर राईट करायचा. 100चा स्क्वेअर किती येणार आहे? इथे 1 राईट करून घेतला मी. 1 × 1. इथे 2 0 आहे तर स्क्वेअरमध्ये मला डबल 0 राईट करायचे म्हणजे 4 0. मायनस 2चा स्क्वेअर आहे 4. 10,000 मायनस 4 9,996 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. ओके, सो मुलांनो इथे आपलं प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.